मित्रांनो, जय शिवराय. आणि सोबत आहे हिंद केसरी जॉकी. बऱ्याच दिवसापासून विषय पेंडिंग होता आणि कुठेतरी त्यांच्या पायाचं जे आहे ऑपरेशन ते क्लिअर करावं, मग नंतर सगळ्या प्रेक्षकांसमोर छोटूबाईंना आणावं असं वाटलं. म्हणून आज स्पेशली त्यांच्या घरी आलो बातचीत करण्यासाठी. आपण सध्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जटवाडा गावात आहे आणि छोटूबाईच्या घरी. तर नेमकं काय झालं काय नाही, बऱ्याचशा लोकांना अजून छोटूबाईविषयी माहिती नाही आहे. तर सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. कारण एक 15 दिवस 10 ते 12 दिवस झाले असेल, जास्त झाले असेल 15 दिवस. 16 तारखेपासून हां, म्हणजे ते पुसेगावच्या मैदानापासून छोटूबाई आलिप्त आहे सोशल मीडियापासून. नंतर आपण 1-2 म्हणजे 8 दिवसातून 15 दिवसातून एक मुलाखत राहतेच. म्हणजे काय झालं नेमकं, म्हणजे आता हे सांगा, पायाचं काय कसं आहे, ऑपरेशन केलं का काय? हो, पायाचं ऑपरेशन केलंय ना. काय झालं होतं नेमकं? सीमेला आपण चिमण्याच्या नेसाईच्या गाडीवर होतो. बरं. गाडी पुढे निकाल रेस संपल्यावर आता तिथं पुसेगावला गर्दी जास्त असल्यामुळे ड्रायव्हर लोक बी थोडी हलगर्जीपणानं गाड्यावरून उतरून जाते तिथं. बरं. आणि ते गाडीवर ड्रायव्हर नसल्यामुळं आपला अपघात झालेला आहे. बरं. म्हणजे कसं झालं नेमकं ते? म्हणजे आपली गाडी पुढं पळत होती साईडनं. बरं. इकडली आता पब्लिक जास्त गोळा असल्यामुळे तिकडून पब्लिकने इकडे गाडी दाबून दिली. ती गाडी माझ्या अंगावरून उडी मारून गेली. पाठीमागची गाडी? हा, जे शेजारची गाडी होती. मी खाली वाकलो. पण बैलाचा मला काही लागलं नाही. बैलांना बिचाऱ्यांना वरतून उडी मारून दिली तिकडे पलीकडच्या भागाला. पण त्यांची जी गाडी होती मागं तांगा, तो तांगा आपल्या तांगात अडकला आणि ते अडकल्यामुळं माझी गाडी पलटी झाली. तर माझा पाय फसायला राहिला. पाय कशात फसला नेमका? आपण ज्या ठिकाणी पाय लावून बसलेला राहतो तिथंच पाय राहिला माझा, निघला नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पडले तर ते टांगा असा झाला? हो. आणि पाय तुमचा तो फिरला गेला, एकदम जागेवर क्रॅक झाला? जागीच फिरून आपली साईडचे जे सपोर्टिंग हाडूक येते हे हाडूक मोडून गेला. बर. मग पुढं काय झालं त्या दिवशी नेमकं? तेच ना, ते ड्रायव्हर लोकांनी गाडी सोडली. गाडीत ड्रायव्हर नसल्यामुळं ते आपले बैल थांबायच्या पोझिशन मध्ये होते, पण त्या गाडीवर ड्रायव्हर नसल्यामुळं पब्लिक ना उत्साहामुळे ते बैल फुलगती लागली त्यांना. पब्लिकचा जल्लोष झाला तिकडनं, ती गाडी त्या गतीमुळे मग गाडी अडकली आणि ते अडकल्यामुळे आपला हे अपघात झाला. आता कोणी बघितलं तुम्हाला? कोणी तर नाहीच बघितलं, पण माझ्यासोबत इथून 2-3 मुलं आलेले होते, आपले मित्रच होते. आकाश बुधारकुंडे, बबलू नगरे, गावातली मुलं होते आपले, आझर नासेरबाई. मग त्यांनीच उचललं तुम्हाला? हो, त्यांनीच उचललं. आणि गाडी आम्ही स्वतः घेऊन आलतो ना. नाही, ही चिमण्याची साईची गाडी हातातून सुटली होती माझ्या. तर आपले अमित शेठ भाडवळे त्यांचे जे दाजी ते आले तिथं. म्हणलं, दाजी मी पडलो, माझा थोडं मार लागलं मला, तुम्ही गाडी. तुम्हाला जाणवलं होतं का पायाला असा प्रॉब्लेम झाला? हो, म्हणजे उठून उभं राहिला ना, माझा पाय धरला गेला नाही, पाय डायरेक्ट फिरला होता, माझा गोल झाला. बर. तर त्या टायमाला मी दाजीला सांगितलं, दाजी बैल इथं पुढे गेले, बैल तुम्ही बघा. हे पोरांनी मला उचललं, आपली गाडी होती हायवेवर लावत, तिथं नेलं, गाडीत टाकलं. तिथून आम्ही पुसेगावला आलो. पुसेगावला आम्हाला काही दवाखाना असा दिसला नाही अडकायचा, तर आम्ही डायरेक्ट फलटणमध्ये आलो. मग फलटणमध्ये येऊन आम्ही दवाखाना केला. नॉमिनल त्याला प्लास्टर केलं. त्याच्यानंतर तर मी तुमच्या सोबतच होतो फलटणपासून. आणि जसं मलाही कळालं की भैया गाडीवरतून पडले, तर मी पण फायनल बघितलं नाही. आणि फायनलच्या अगोदरच मी त्यांना कनेक्ट झालो आणि त्यांना मीच घेऊन आलो ट्रॅव्हलिंग करत. मग त्याच्यानंतर काय प्रोसेस केली पायाला? त्याच्यानंतर पुसेगाव आम्ही पलटणमध्ये आल्यावर सगळ्यात अगोदर तर एक्सरे केले. एक्सरे मध्ये एक हाड तुटलेला दिसला, पाय पूर्ण. तिथंच केला होता फलटण? हो, फलटणला. तिथे एक पाय फिरलेला होता. डॉक्टर बोलले आम्हाला ऑपरेशन करावं लागतं. म्हणलं, नाही सध्यात मी तर नाही करू शकत, मी घरी गेल्यावर करीन. म्हणजे कुठं जाणार म्हणलं, संभाजीनगरला. म्हणे त्रास जास्त होईल. म्हणलं, त्रास मी सहन करून घेईन तोपर्यंत. मला फक्त तुम्ही काहीतरी इंजेक्शन वगैरे चांगलं द्या, म्हणजे जास्त दर्द नाही व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले, गोळ्या दिल्या, कच्चा प्लास्टर केला, तुम्ही जाऊ शकते म्हणे. मग त्या टायमाला मग आपले अमित शेठ,
अमोल भाऊ इंजिनियर राठोड हे पण आले तिथं. म्हणे आपण हो फलटणला. म्हणे आपण पुण्याला जाऊ तिथं ऑपरेशन करू. म्हटलं नाही दादा मी जे आहे ना तर घरी जाऊनच करणार, कारण की घरच्याला माहीत पडल्यावर मग घरचे थोडे नाराज झालते. त्या हिशोबानं आम्ही इकडं निघून आलो. मग इथं आल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यावर मग उदुकीतं एक्सरे केले आणि पायाला भरपूर सूज आल्यामुळं ऑपरेशन काही केलं नाही. डॉक्टरनं 2-4 दिवसाच्या गोळ्या दिल्या. थोडा आराम करा म्हणजे 2-3 दिवस एक जागेला तुमचं पाया मग ऑपरेशन करू. मग ते गोळ्या घेतल्यावर मग बरं वाटायला लागलं थोडं, म्हणजे पायाची सुजन कमी झाली. मग जाऊन ऑपरेशन केलं, प्लेट टाकली साईडची, 5-6 इस्कोर आहे त्याच्यामध्ये. आता 3 महिन्याचं ऑपरेशन झालं. हो म्हणजे ऐन जवानीत एवढी मोठी दुखापत झाली. हे नक्की भविष्यात त्रास होणार या गोष्टीचा. आता भविष्यात त्रास तर कारण ते जे हाड आहे ते क्रॅक झालेले, ते म्हणजे ह्या गोट्यातला साईडला ह्या गोट्यातला इथला साईडचा हाड आहे आणि ते क्रॅक झालं डायरेक्ट. हो बघा क्रॅक झालं म्हणजे इथं जेड येतं ना, जेड मधून एक हाडूक सटकून गेलं, डायरेक्ट निघला होता बाहेर. मोठा अपघात झाला आणि तरी पण याच्यापेक्षा मोठा होता टळला. आणि कुठेतरी नंदीचा आशीर्वाद म्हणावा लागेल, तो कामा आला. आणि थोडक्यातच म्हणावं लागेल, कारण की डोक्याला मार नाही डोक्याला ज्या पद्धतीने. देवाचे एक चांगलं आपण काहीतरी चांगलं काम केले असं म्हणून काही जास्त आपल्याला कुठं दुसरी हानिकारक झाला नाही. गेलं पायावर होऊन जाईन 2 महिने 4 महिने 6 महिने किंवा. आता किती दिवस बेड रेस्ट सांगितलं डॉक्टरनी? डॉक्टरनी सध्याला 3 महिने सांगितलेले. 3 महिन्यानंतर जे त्याच्यामध्ये स्कोर टाकलेली आहे, एक स्कोर काढणं आहे सगळ्यात अगोदर. मग 3 महिन्याच्या नंतर तुम्ही 3 महिन्यानंतर खाली पाय मातीवर टेकू शकता. 3 महिने पाय टेकायचं काम नाही सध्या. मग आता सगळं जागेवर आहे? सगळंच जागेवर आहे. म्हणजे खोट्यालाच बांधले गेले बा तुम्ही आता. आता काय नशिबाला आलं. कुटुंबाचा मोठा रोष असेल तुमच्यावर, कारण ह्या गोष्टी घडायला नको पाहिजे होत्या. आता ते नाही घडायला पाहिजे होतं, पण घडलं तर आता त्याला समोर तर यावंच लागणार आहे ना. किती सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहिती झालेली आहे. किती लोक येऊन गेले नंतर? मग नंतर म्हणजे बरेचसे जण येऊन गेले, सगळेच येऊन गेले. ज्याला माहीत पडून राहिलं ते येतच आहे. रोजचे 10-5 माणसं चालूच आहे घरी येणं जाणं. आता ते 4 व्हीलरमध्ये जाताना ज्यावेळेस आपण समजा मी 4 व्हीलर चांगल्यारित्या चालवतो, मी बाजूला बसलेला राहतो, एखादा ड्रायव्हर नवीन जर चालवत असेल तर ती गाडी चालत राहते, तर आपले सुद्धा इकडे पाय हालचाल करता. तशा पद्धतीनं जर मैदान चालू आहे, तुम्ही लाईव्ह बघताय, असं काही होतं का तुम्हाला? आता काय वाटतंय आपण बी राहायला पाहिजे होतं मैदानात. आता काय उत्सुकता राहते ती. पण आता सध्याला कंडिशन ते नाही ना. बरोबर. खाण्यापिण्याचं काय पथ्य? खाय प्यायचं काही पथ्य नाही, फक्त दूध वगैरे, म्हणजे टाके दिलेले 25 टाके साईडला. तेवढे टाके काढूस तर दूध नाही घ्यायचं, बाकी सगळं दूध नाही घ्यायचं. मोठा अपघातातून बचावले म्हणावं लागेल. वादळविषयी माहिती पडलं तुम्हाला, काय कसं दुःख वाटतं बरं? कारण ज्या वादळच्या गाडीवरती तुम्ही, म्हणजे त्याला लहानपणापासून बघितलेलं वादळला, काय सांगाल त्याच्याविषयी? वादळाच्या सोबत तर एक मोठा हास्य झालं माझ्या हिशोबानं आता. कारण की मी या परिस्थितीत होतो त्या रोजी, ज्या रोजी वादळाचं ऐकलं त्या दिवशी मी दवाखान्यात ॲडमिट होतो आणि माझ्याकडे फोन नव्हता. मी दुसऱ्या दिवशी बघितलं मोबाईलला, तर 2-5 मिनटं भावनं मोबाईल घेतला होता मी त्यांच्याकडून, तर बघितलं तर पहिले वादळ दिसलं. सगळ्यात जास्त दुःख तर त्याचं झालं, म्हणजे वादाचं इतक्या लवकर असं व्हायला नव्हतं पाहिजे. बरोबर. म्हणजे पळणारा बैल होता तो, शेवटी नसता बी पळाला. आता जागेवर बी जरा त्यानं बसून खाल्लं असतं तर, पण हे काय असं व्हायला नव्हतं त्याच्यासोबत. बरोबर. दुःखद घटना झाली ती, लय मोठी दुःखद घटना आहे ती बैलगाडा क्षेत्रावर. कारण कमी वेळेत एक अस्तित्व निर्माण करणारा बैल जेव्हा निघून जातो तर ते सगळ्यांनाच दुःख होतं. आणि हा अपघात त्याच्या अगोदर घडला. तर मित्रांनो, मुलाखत ही खूप दिवसानंतर केली, कारण बायाचं ऑपरेशन बाकी होतं आणि आजच घरातून बाहेर निघाले, घरातच होते, त्याच्यामुळं मुलाखत टाळली. आणि इथून पुढं तुमचा आशीर्वाद, तुमच्या दुवा ह्या सर्व बायांसाठी कामा येणार आहे. कारण ज्यावेळेस गुलाल राहतो त्यावेळेस आनंद वेगळा राहतो, पण आज
असा प्रसंग कुठल्याच जॉकीवरती, ड्रायव्हरवरती, धुरकाऱ्यावरती यायला नको. याच म्हणजे एवढ्याच गोष्टी सांगतो. आणि भयांना होता होईल तेवढ्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा द्या, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय शिवराय.